आज माझ्याकडे काय काम काढलंस? जरा माझ्यासाठी कुठं काम असलं तर बघा की. अगं पण तू आता सध्या सुद्धा 2-3 घरची धुणं भांडी करतीस, तुला कधी वेळ मिळणार आहे? आणि तू एवढं करायला तुझा नवरा काय कमवत नाही वय? अहो नाही, त्याची नोकरी केली आहे आणि त्याच टेन्शन रोज दारू पितोय. अगं कशाला त्याच्या चुकांवर पांघरून घालायला लागल्यास? रोज दारू पिऊन मारतोय माहिती आहे आम्हाला. सोडून का देत नाहीस ग अशा नवऱ्याला? अहो कवा सोडून दिलं असतं व मला बी लय वैताग आलाय. पण 2 लेकर राहते व पदरात माझ्या, त्यांना सोडून जाऊ कुठं? आणि जग कसं आहे माहिती आहे ना हो तुम्हाला. अगं पण तुझं वय पण नाही एवढं, कोणतरी गेलीच की तुला लग्न करून. तशी मला जीव लावणारी लय भेटतील, पण माझ्या पोरांना माया लावणारा बाप नाही. मग तू अशी कमवून त्याला आयुष्यभर खायला घालत बसणार का? बायकांनी जर नाही कमवलं तर पुरुष आयुष्यभर बसून त्यांना खायला घालतात ना व. मग मी माझ्या नवऱ्याला घातलं म्हणून काय झालं? बायका शिकले त्या, कमावते त्या, आणि काय बोंबालते त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढणार म्हणे. कशाला? नुसतं नटून मिरवायला. हा बघा ताई, कसा बी असला तरी तो माझा नवरा आहे. मी नसते सोडत त्याला. मी काय लय शिकलेली नाही, पण मला एक गोष्ट कळते, बाईच्या जातीनं आपली मर्यादा आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही ती. अगं सोना, तू अडाणी असून सुद्धा आपला संसार वाचवायसाठी टिकवायसाठी जेवढी अक्कल तुझ्याकडे आहे का नाही, तेवढी माझ्यासारख्या कितीतरी शिकलेल्या बायकांकडे सुद्धा नाही ग.